अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे गुरुवार, तर सगळ्या स्वामी भक्तांना शुभ गुरुवार। तर आजचा तिसरा दिवस आहे चैत्र नवरात्र सुरू होण्याचा, म्हणजे आपण ज्याला राम नवरात्र म्हणतो। तर ह्या नवरात्रामध्ये आपल्याला प्रभू श्रीरामांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे। अर्थात तुम्हाला श्री राम रक्षा स्तोत्र याचं पठण करायचं आहे। तर त्याची माहिती आपल्या चॅनलवर आहेच। त्याच्यानंतर आपल्या जास्तीत जास्त ह्या नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। कोणतीही कुलदेवी असो, तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे। तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल तरीही तुमची सेवा तिच्यापर्यंत, तिच्या चरणी रुजू होत असते। बघा, आपले कुळ असते ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते आणि तिची सेवा करणं आपल्याला अनिवार्य असतं। काही झालं, महाराजांची एक वेळेस नाही सेवा झाली तरी चालतं, पण आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करावी लागते। तर घरातल्या माता भगिनींनी सहसा देवीची सेवा करायची असते, कारण ती लवकर प्रसन्न होत असते। तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे। ह्या नवरात्रामध्ये जितकं होईल तितकं आपल्या दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायचा आहे रामनवमीपर्यंत। तर कसा वाचायचा पाठ आपल्याला त्याची थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, कारण बरेच सेवेकरी असतात नवीन, त्यांना माहिती नसतं दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा वाचायचा। बरेचसे काय होतं की माहिती नसतं, आणि मग जे दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथामध्ये जे 13 अध्याय असतात ना, फक्त ते 13च अध्याय वाचतात आणि मग बाकीचं जे काही सेवा घ्यायची असते ती घेत नाहीत ते। तर याने काय होतं की आपला पाठ जो असतो तो अपूर्ण राहत असतो, पूर्ण पाठ तो पूर्ण होत नाही। त्याच्यामुळे तुम्हाला आज मी पूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। तर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ कसा दिसतो हे बघा, त्याच्यावर सप्तशृंगी मातेचा फोटो आहे आणि असा दिसतो दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ। तुम्हाला केंद्रामार्फत किंवा धार्मिक दुकानामध्ये कुठेही मिळून जातो हा ग्रंथ। याची तुम्हाला सेवा करायची आहे ह्या चैत्र नवरात्रामध्ये। तर आपल्या दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ कसा वाचायचा बघा, अतिशय प्रभावी ही सेवा आहे देवीची। तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या स्वामी स्तवन घ्यायचं आहे। स्वामी स्तवन कोणतीही सेवा आपल्या करायची असते तेव्हा स्वामी स्तवन घ्यायचं। त्याच्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्यायची। त्याच्यानंतर तुम्हाला गायत्री मातेची 11 किंवा 16 वेळेस मंत्र म्हणायचा। त्याच्यानंतर नवार्ण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडादेवीचे, तो तुम्हाला 16 वेळेस, सुरुवातीला 16 वेळेस घ्यायचा। बघा, सविस्तर मी तुम्हाला सेवा सांगणार आहे, एक ना एक तुम्ही एकामागे एक ही अशी सेवा करायची आहे, नंतर पाठ वाचायचा। त्याच्यानंतर नवार्ण मंत्र झाला, 16 वेळेसच घ्यायचा, सुरुवातीला 16 वेळेसच मंत्र हे घ्यायचे, महाराजांची एक माळ जप घ्यायची। त्याच्यानंतर तुम्हाला देवीची 5 नावे ह्या ग्रंथामध्ये दिलेली असतात, देवीची 5 नावे ती घ्यायची आहे। त्याच्यानंतर तुम्हाला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे। श्री सूक्त तुम्हाला ह्या ग्रंथात नाहीये, तुम्हाला नित्यसेवेमध्ये मिळून जातं, श्री सूक्ताचं पठण करायचं। त्याच्यानंतर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय वाचायचा नाहीये। बरेच जण पहिला अध्याय सुरू करतात, तुम्हाला पहिला अध्याय वाचायचा नाहीये। तुम्ही जर देवीची 5 नावं जर घेतली तर तुम्हाला देव्या कवच पासून तुम्हाला सुरुवात करायची। बघा, इथून तुम्हाला पाठाला सुरुवात करायची आहे, पहिल्या अध्यायापासून सुरुवात नाही करायची। देव्या कवच वाचायचं। देव्या कवच झालं की त्याच्यानंतर तुम्हाला अर्गला स्तोत्र वाचायचं। हे बघा, देव्या कवच झालं की लगेच अर्गला स्तोत्र येतं, हे वाचायचं। याचं पठण केलं की नंतर अथ किलकम स्तोत्र, बघ हे इथून अर्गला स्तोत्र हे इथून ते इथपर्यंत आहे, आणि इथं अथ किलकम स्तोत्र छोटे छोटे आहेत पण हे वाचायचं। नंतर रात्री सूक्त, हे झाल्यावर तुम्हाला नंतर पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची। रात्री सूक्त इथं संपतं, नंतर अध्याय पहिला इथं सुरू होतो। हे अध्याय पहिला इथं सुरू झाला की तुम्हाला एकूण 13 अध्याय असतात, 13 अध्याय तुम्हाला याचे वाचायचे आहेत। पूर्ण 13 अध्यायाचं पठण करायचं। 13 अध्यायाचं पठण झालं की त्याच्यानंतर मग काय करायचं, आपला पाठ पूर्ण होतो का, तर इथे पण आपला पाठ पूर्ण होत नाही, नंतर पण आपल्याला काही वाचायचं असतं, ते पण वाचावं लागतं तुम्हाला। बघा, हे इथं आपला 13वा अध्याय इथं समाप्त होतो। इथं समाप्त झाला की मग इथे बघा देवीचा मंत्र दिलेला आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडादेवीचे, ते 1 माळ याचं पठण करायचं आहे तुम्हाला। पूर्ण 13 अध्याय वाचन झाले की याचे 1 माळ जप करायचा।
एक माळ जप झाला की हे वाचायचं नाही आहे तुम्हाला, हे नाही वाचायचं, हे वाचायचं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढं जायचं आणि तंत्रोक्त देवी सूक्त याचं पठण करायचं. तुम्हाला 13 अध्याय वाचणं झाले, एक माळ 99 मंत्राची झाली की हे वाचायचं. तुम्हाला हे वाचणं झालं की तंत्रोक्त देवी सूक्त वाचायचं. तंत्रोक्त देवी सूक्त इथं संपतं. इथं संपलं की त्याच्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे प्राधानिक रहस्य. प्राधानिक रहस्य इथं येतं, इथं प्राधानिक रहस्य वाचायचं. प्राधानिक रहस्य झालं की त्याच्यानंतर तुम्हाला वाचायचं आहे वैकृतिक रहस्य. हे बघा, प्राधानिक रहस्य इथं संपतं आणि वैकृतिक रहस्य इथं सुरू होतं. हेच पठण करायचं आहे तुम्हाला. म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य काय आहे की तुम्हाला पूर्ण ग्रंथच वाचायचा आहे. नंतर हे मूर्ती रहस्य हे वाचायचं आहे तुम्हाला. मग शेवटी हे येतं मूर्ती रहस्य. हे झाले की मग आपल्याला घ्यायचे आहे बघा, इथे मूर्ती रहस्य झालं. इथं मूर्ती रहस्य संपलं, पठण म्हणजे वाचणं झालं तुमचं की तुम्हाला वाचायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र. अतिशय प्रभावी हे स्तोत्र आहे. तुम्हाला जर पाठ नाही वाचायचा तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र रोज त्याचं पठण केलं तरी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ मिळतं. तर हे पूर्ण वाचन झाले की सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं. सिद्ध कुंजिका स्तोत्र झालं की क्षमा प्रार्थना. सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. सिद्ध कुंजिका स्तोत्र झालं की तुम्हाला क्षमा प्रार्थना हे बघा इथं ग्रंथातच दिलेली आहे. सिद्ध कुंजिका स्तोत्र ग्रंथात नाही आहे, क्षमा प्रार्थना इथे दिलेली आहे. तुमच्याकडून जर नकळत काही वाचण्यामध्ये चूक झाली असेल, तुम्हाला जांभळ, आळस, शिंक किंवा तुम्हाला उठायचं काम पडलं असेल किंवा तुम्हाला वाचण्यामध्ये शब्द काही गलत झाला असेल तर तुमच्या ही क्षमा प्रार्थना जर म्हटली, तुमची ती पूर्ण जी गलती आहे, ज्या चुका आहे ते तुमच्या क्षमा होत असतात. तर ही क्षमा प्रार्थना झाली की तुमचा ग्रंथ म्हणजे तुमचा जो पाठ आहे तो पूर्ण होतो. तर असा तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. एक पाठ तुमचा पूर्ण होतो. असं तुम्हाला रोज एक पाठ करायचा आहे. जास्तीत जास्त दीड तास आपल्याला ह्या सेवा करायला लागतो. दिवसभरातून कधीही करू शकता तुम्ही. फक्त एक नियम असा आहे की खाऊन करायचा नाही आहे, जेवण वगैरे करून करायचा नाही आहे. कारण आपल्याला उपवास गिपास नसतो, आपण जेवण करतो. तर सहसा सकाळी वाचून घ्यायचं जेणेकरून आपल्याला उपवाशी राहायचं काम नाही पडत. मग नंतर आपण खायला मोकळे. पण सहसा पाठाचा नियम असा असतो की आपण जेवण करून कोणती सेवा करू नये. कारण आपण देवीची सेवा करतोय आणि मग खाऊन पिऊन नाही करायची, आपण तशीच करायची जेणेकरून पाठ होईपर्यंत आपला उपवास पण घडतो आणि देवीच्या चरणी आपली सेवा पण रोज होते. तर असा हा पवित्र ग्रंथ आहे. अतिशय प्रभावी ही कुलदेवीची सेवा आहे. आणि ह्या चैत्र नवरात्रामध्ये आपल्याला देवीची आपल्या सेवा जास्तीत जास्त करायची आहे. एरवी पण आपण मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या देवीची सेवा करायची. पौर्णिमेला पण तुम्हाला होईल तेव्हा तुम्ही पाठ करू शकता. सहसा मंगळवार हा आपल्या देवीचा वार असतो, त्याच्यामुळे आपण महिला उपवास धरतो. तर एक पाठ त्या दिवशी नक्कीच आपण आठवड्यातून एकदा केलाच पाहिजे. तर ही अशी सेवा तुम्हाला देवीच्या चरणी तुमच्या रोजू करायची आहे. कुलदेवीची सेवा अतिशय प्रभावी सेवा आहे. घरातल्या महिलांनी ही सेवा करायची. पुरुष पण करू शकता, मुलं करू शकता, मुली पण ही सेवा करू शकता. कधीही ग्रंथ असा कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचा, उघडा ग्रंथ कधीही ठेवायचा नाहीये. लाल कपडा, पिवळा कपडा, कोणत्याही कलरचा कपडा घेऊ शकता. एखादा पीस घरातला घ्यायचा, त्याच्यामध्ये ग्रंथ हा ठेवून द्यायचा आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे. तर नक्की करा. जवळपास केंद्र असेल तर केंद्रात पण आता चैत्र नवरात्रीचे पाठ होतात, तर तुम्ही तिथे जाऊन पण तुम्ही सामूहिक पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता किंवा घरीही वाचू शकता. अतिशय सोपा आणि म्हणजे समजतो, आपल्याला वास्तव्य समजतो हा ग्रंथ. अगदी खूप सोपा आहे. वाचायला गेला तर तुम्ही एकदा आवड निर्माण झाली की तुम्ही बघा आवडीनं वाचता. खूप सोपं आहे. तर नक्की ही सेवा तुम्ही करा. तर आय होप तुम्हाला कळालं असेल. तर आजचा व्हिडिओ इतकंच. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.